तर अखेरीस लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी असणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण आजपासून सुरू होणार असून लाडक्या बहिणींना 335.70 कोटी रुपयांचा जो निधी वितरित केला होता तो जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता या योजनेअंतर्गत कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप आधी सुरू होणार आहे, त्यासोबतच मागील काही दिवसांपूर्वी यामध्ये एक अपडेट देखील आली होती। त्यामध्ये सांगण्यात येत होते की लाडक्या बहिणींना यामध्ये मे आणि जून महिन्यांचे हप्ते एकत्रित मिळणार। आता हे नक्की अपडेट काय असणार आहे, एकत्रित पैसे मिळणार आहेत का नाही, किंवा कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी वाटप होणार, तुम्हाला पैसे कधी येणार, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी आपल्याला माहिती आहेच की दिनांक 23 मे 2025 रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना 2 ते 3 दिवसांमध्ये योजनेचे पैसे जमा होतील। त्यानुसारच महाराष्ट्र शासनाचा दिनांक 23 मे 2025 रोजी एक शासन निर्णय असेल किंवा अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आणि त्यामध्ये नमूद केल्यानुसार लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 335 कोटी 70 लाख रुपयांचा निधी हा महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आला। आता ज्यावेळी आपण पहिल्या 10 देखील हप्त्यांमध्ये, कारण आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 10 हप्त्यांचे वितरण झाले आहे, पहिल्या 10च्या 10 हप्त्यांमध्ये आपण पाहिलं आहे की ज्यावेळी महिला व बाल विकास विभागाकडे राज्याचा अर्थ विभाग निधी वितरित करतो त्यानंतर 2 ते 3 दिवसांच्या अंतरामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरणास सुरुवात होते आणि त्यानंतर 4 ते 5 दिवसांच्या अंतरामध्ये सर्वच्या सर्व जवळपास 2 कोटी 60 लाख महिलांच्या बँक खात्यावर योजनेअंतर्गत पैसे जमा होतात 1500 रुपयांप्रमाणे। परंतु यावेळी या हप्त्याच्या वितरणास उशीर का झाला, कारण लक्षात घ्या ज्यावेळी योजनेचा हप्ता वितरित करण्यात आला त्यानंतर 23 तारखेनंतर डायरेक्ट 28 तारखेला राज्य सरकारद्वारे अजून एक शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आणि त्यामध्ये देखील काहीच अपडेट करण्यात नाही आले। परंतु लाडक्या बहिणींना योजनेचा हप्ता हा आदिवासी विकास विभागाकडून लाडकी बहीण म्हणजेच की महिला व बाल विकास विभागाकडे वर्ग केल्याचे सांगितले गेले। परंतु तरी देखील लाडक्या बहिणींना अजूनही या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नव्हते। तर मित्रांनो लक्षात घ्या, सर्व लाडक्या बहिणींनी एक बाब लक्षात घ्यायची आहे की मागील महिन्यामध्ये म्हणजेच की एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला काय झालं होतं की एप्रिल महिन्याचे आपले पैसे आले नव्हते आणि त्या हप्त्याची सुरुवात ही 2 मे रोजी झाली होती। 2 मे पासून ते जवळपास 7 मे पर्यंत सर्व लाभार्थी आणि पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये, तर ज्या शेतकरी भगिनी आहेत ज्या PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात त्या शेतकरी भगिनींना 500 रुपये असे योजनेचे पैसे वितरित करण्यात आले होते। त्याच पद्धतीने आज देखील दिनांक 2 जून असणार आहे आणि 2 जून पासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत मे महिन्याच्या हप्त्याचे वितरणास सुरुवात होईल आणि दिनांक 7 मे पर्यंत योजनेचा हप्ता चालेल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आता यामध्ये सुरुवातीला कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होते हे देखील अनेक महिलांचा प्रश्न असतो, कारण आपण पाहिलं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 2.5 कोटीहून अधिक महिला या लाडकी बहीण योजनेअंतर्गत योजनेचा लाभ घेतात। मग त्यामधून सुरुवातीला पैसे कोणाला मिळणार आणि नंतर पैसे कोणाला मिळणार असे देखील प्रश्न असतो, कारण काय होतं की तुमच्या नातेवाईकांमध्ये अथवा मित्र परिवारामध्ये कुठल्याही लाडक्या बहिणीला योजनेचे ज्यावेळी पैसे येतात त्यावेळी लगेच ते सांगतात की आम्हाला योजनेचे पैसे जमा झाले, परंतु तुम्हाला तोवर पैसे आले नसल्यास तुम्हाला वाटतं की तुम्हाला योजनेअंतर्गत लाभ मिळणार का नाही किंवा तुम्हाला योजनेमध्ये बाद केलंय का, असे देखील प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात येत असतात। तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, आजवर 10 हप्त्यांमध्ये आपण पाहिलं आहे की सुरुवातीला ज्यावेळी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरणास सुरुवात होती त्यावेळी विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे असतील या विभागांमध्ये सुरुवातीला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होते। तसं असंही आपण फिक्स सांगू शकत नाही की याच जिल्ह्यांमधून किंवा याच विभागातून वाटप होईल, परंतु यापूर्वी 10 हप्त्यांमध्ये आपण सेम पाहिलं आहे की अशाच पद्धतीने होत आहे की सुरुवातीला
विदर्भातील काही जिल्हे असतील, मराठवाड्यामधील काही जिल्हे असतील, उत्तर महाराष्ट्र असेल, या भागांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्त्याचे वितरण केले जाते आणि नंतर टप्प्याटप्प्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये योजनेचे पैसे मिळतात। त्यानंतर खालोखाल पश्चिम महाराष्ट्र असेल किंवा मुंबई असेल, ठाणे असेल, या देखील भागामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशाचे वितरण होते। पुणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिलं आहे की ज्यावेळी हप्त्याचे वितरणास सुरुवात होते 2 ते 3 दिवसांमध्ये पुणे जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतात। सोलापूर असेल, सातारा असेल, सर्वत्र, धाराशिव असेल, सर्वत्र हीच परिस्थिती असते आणि सर्वांना योजनेचे पैसे जमा होतात। आता अनेक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुसरा की लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हप्त्यांमध्ये जून महिन्याचे देखील पैसे मिळणार का? म्हणजे आता जून महिना सुरू झालाय, मग लाडक्या बहिणींना आता मे आणि जून महिन्याचे एकत्रित 3000 रुपये सरकार पाठवणार का, जे सरकारने यापूर्वी अनेक हप्त्यांमध्ये केले होते? तसं होणार आहे का, हा देखील प्रश्न अनेक लाडक्या बहिणी विचारत आहेत। याबद्दलची देखील आम्ही महिला व बालविकास विभागाच्या वतीने माहिती घेतली असता यामध्ये जून महिन्याच्या हप्त्याबद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आहे। म्हणजेच की जून महिन्याचा हप्ता लगेच लाडक्या बहिणींना जमा होणार नाही। येणारा जो हप्ता असणार आहे, जो हप्ता तुम्हाला आता आजपासून सुरू होईल, 2-3 दिवसांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होईल, हा हप्ता फक्त आणि फक्त तुम्हाला मे महिन्याचाच असणार आहे। जून महिन्याच्या हप्त्याचा यामध्ये कुठल्याही प्रकारचा संबंध नाही। जून महिन्याबद्दल राज्य सरकारकडून अद्याप कुठल्याही प्रकारची अपडेट देण्यात आलेली नाहीये। आता योजनेअंतर्गत आपण पाहिलं की मागील 2 दिवसांपासून काही वेगळ्या देखील बातम्या येत आहेत, ज्यामध्ये 2652 अशा लाडक्या बहिणी सापडल्या ज्या सरकारी नोकरदार आहेत। स्वतः त्या 40,000, 50,000, 60,000 असा महिना पगार घेतात, परंतु त्यांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपये महिन्यासाठी अर्ज केला आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता लांबला, कारण अशा देखील महिलांना आता या योजनेमधून बाद करण्यात आले आहे। आता तुम्ही म्हणाल की योजनेची पडताळणी सुरू आहे का? तर हो, योजनेची पडताळणी सुरू असून आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील फेसबुक पोस्ट आणि ट्विटरवर देखील ट्विट करून सांगितलं आहे की योजनेअंतर्गत ज्या वेळी तक्रारी आमच्याकडे येत आहेत त्यावेळी आम्ही त्या संदर्भातील महिलेची छाननी करत आहोत, पडताळणी करत आहोत आणि यामध्ये ती महिला जर अपात्र असेल किंवा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचं आढळल्यास त्यांना या योजनेमधून बाद करण्यात आलेले आहे। त्यामुळे लक्षात घ्या की तुम्हाला देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला असल्यास किंवा तुम्ही योजनेच्या अटी व निकषांमध्ये बसत नसल्यास तुम्हाला देखील या योजनेमधून बाद केले जाऊ शकते। आता ज्या सरकारी नोकरदार महिला आहेत त्यांच्याकडून आम्ही वसुली देखील करणार आहे। त्यांनी जे पैसे घेतले ते चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यामुळे त्यांच्याकडून या पैशांची वसुली देखील केली जाईल, तसेच त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार असल्याचे बोलले जात आहे। आता यामध्ये 4 चाकी वाहनधारक देखील 10,000 जवळपास अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्या 10,352 एवढा आकडा आहे की ज्या पुण्यामध्ये आहेत आणि या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे। आता यांच्यावर देखील योजनेअंतर्गत कारवाई जरी होणार असली तरी देखील त्यांना योजनेमधून पुढील बाद केले जाणार आहे आणि त्यांना योजनेचा पुढचा हप्ता मिळणार नाही। त्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या सर्व अपडेट असणार आहेत ज्या तुम्ही लक्षात घ्यायच्या आहेत। तसेच लाडकी बहीण योजनेबद्दलच्या सर्व महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून कुठल्याही प्रकारची माहिती यामधून चुकणार नाही, कारण आपण रोज जे अपडेट आहे ते सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत असतो। त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र।